चंद्रपुरात काँग्रेसची आघाडी केलेल्या जनविकास सेनेने सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस पुढे घातली मोठी अट। भ्रष्टाचारी आणि घोटाळेबाज नगरसेवकांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करू नका, काँग्रेसला दिला इशारा। चंद्रपूर महापालिकेच्या सत्ता स्थापनेतील महत्त्वाची घडामोड। चंद्रपुरात महानगरपालिकेसाठी काँग्रेसची निवडणूकपूर्व आघाडी केलेल्या जनविकास सेनेने सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस पुढे मोठी अट घातली आहे। भ्रष्टाचारी आणि घोटाळेबाज नगरसेवकांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करू नका असा इशारा काँग्रेसला दिला आहे। ही चंद्रपूर महापालिकेच्या सत्ता स्थापनेतील महत्त्वाची घडामोड मानली जात आहे। 66 सदस्यांच्या चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसला जनविकास सेनेसह 30 एवढे संख्याबळ मिळाले आहे। काँग्रेस बहुमताच्या 34 या संख्येच्या दूर आहे। त्यांना इतर समविचारी पक्षांशी हात मिळवणी करून सत्ता स्थापन करावी लागणार आहे। अशातच मागील मनपा काळात उत्तम विरोधी नगरसेवक म्हणून काम केलेल्या जनविकास सेनेशी काँग्रेसने निवडणूकपूर्व आघाडी करत त्यांना एकाच प्रभागातील 3 जागा दिल्या होत्या। या तीनही जागा शेकापच्या चिन्हावर निवडून आल्या आहेत। आता जनविकास सेनेचे लक्ष नेमके काँग्रेसमधील बंडखोर आहेत की अन्य कोणी हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे। सध्या तरी पप्पू देशमुख यांनी घातलेली ही अट काँग्रेस वर्तुळात धक्कादायक मानली जात असून महत्त्वाची पदे मिळवण्यासाठी चाललेला खटाटोप असल्याचेही बोलले जात आहे। आम्ही काँग्रेस सोबत निवडणुकीच्या पूर्वी म्हणजे प्री इलेक्शन अलायन्स केलेला आहे, निवडणुकीच्या पूर्वी आघाडी केली आहे, त्यामुळे निश्चितपणे आम्ही काँग्रेस सोबत राहू। आमची तशी मानसिकता आहे, परंतु आमची एक अट आहे, काँग्रेसने भ्रष्टाचाराचं प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष समर्थन करणाऱ्या कोणत्याही नगरसेवकांना सत्तेमध्ये सामावून घेऊ नये, ही आमची अट आहे। कारण की आमची बांधिलकी चंद्रपूर शहरातील नागरिकांशी आहे। भ्रष्टाचाराच्या विरोधात मागच्या 8 वर्षापासून आम्ही लढत आहोत। महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराच्या विरोधात या शहरामध्ये नागरिकांना ज्या 20 वर्षापासून समस्या आहे, त्या समस्यांपासून मुक्ती देण्यासाठी आम्ही या ठिकाणी निवडून आलेलो आहोत। आणि त्यामुळे या पद्धतीने कोणत्याही भ्रष्टाचाराचं समर्थन करणाऱ्या नगरसेवकांना काँग्रेसने घेऊ नये अशी आमची अट आहे। आणि ती जर अट त्यांनी मान्य केली तर आम्ही त्यांच्यासोबत राहू। निश्चितपणे आम्हाला असे चर्चेअंती संकेतही मिळाले आहे की ते तसं करणार नाही। त्यांनी तसं केलं नाही तर आम्ही त्यांच्यासोबत राहू, हा आमचा शब्द आहे। परंतु भ्रष्टाचारी नगरसेवक आम्ही सत्तेमध्ये सहभागी होऊ देणार नाही, त्यांच्यासोबत आम्ही ॲडजस्ट करणार नाही, सत्तेमध्ये सहभागी होणार नाही, ही सुद्धा आमची एक ठाम भूमिका आहे।